जय महाराष्ट्र. ऑक्टोबर 24/2025 महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्याला हवामान म्हणजे भाग बदलून पावसाला तुरळक ठिकाणी होईल बघा शेतकऱ्यांनो. कुठंतरी पडायचा, मग आता भाग बदलून पावसाचं सुरुवात झालेली आहे. काही काही जिल्ह्यांना होईल, कुठं कुठं कोरडे जिल्हे राहतात, कुठं कुठं पडायचाही नाही आणि उन्हाचा याच्यात जास्त धडाका राहील बघा. आणि तुम्हाला जमिनी दुरुस्त झाल्या असल्या तर हायगायमध्ये बसू नका. आपापले पेरून घेणे, ज्वारी हो, गहू हो, हरभरा हो, ओला असते तिथं हायगायमध्ये बसू नका. तुमच्या राईनं पेरून घेणे. कोणताही जिल्हा राहो, तालुका राहो, गावखेड राहो, पाऊस आता हे शेतकऱ्यांनो अवकाळी राहत असते. काही भाग सोडतंय आणि काही भागाला थोडाफार पडत असतंय. वाट बघताल कुठं ओल नाही तिथं आपापल्या मोटराचं नियोजन लावा आणि कुठं कुठं तळी आहेत छोटे मोठे, वावरं भिजून घेण्याची तयारी ठेवा. हे माझं काम आहे सांगण्याचं प्रत्येक शेतकऱ्याला, नागरिकांना महाराष्ट्रात आणि देशात. हायगाईमध्ये बसू नका. आपापल्या पेरणीची तयारी करून ठेवा. ज्वारी, गहू आणि हरभरा. पावसाचा शक्यता काही भागाला होतो, काही भाग याच्यात सोडून देतो. कुठं थोडा पडतो, कुठं एखाद्या ठिकाणी मोठा पडतो. हे माझं हवामान शेतकऱ्याच्या आनंदाची गोष्ट मी माहिती सांगत असतो. माझं नाव रामराव भाटेगावकर, फुलकळस, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी.